मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये प्रियाने जबरदस्त तमाशा केलाय. तिने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय या प्रतिमा त्याच्या घरात घुसण्यासाठी. पण सुरुवातीला त्यांनी असं दाखवलंय की कल्पनाताईंना बिचाऱ्यांना टेन्शन आलेलं असतं बरं का अश्विनचं. अश्विन खूपच हळवा आहे आणि ज्या पद्धतीने तो आतापर्यंत प्रियाची काळजी घेतोय ना, त्यामुळे या कल्पनाताईंना आता त्याची काळजी वाटायला लागली आहे की पुढे त्याचं कसं होणार. सायली येते तिथे कल्पनाताईंचे कपडे ठेवायला कपाटात आणि या कल्पनाताईंना असं विचार करताना बघते आणि म्हणते, काय झालं आई, तुम्हाला इतकं का टेन्शन आलंय. सायली आता आपुलकीने बसते तिथे कल्पनाताईंच्या जवळ. आजचा अख्खा एपिसोड जबरदस्त हिट आहे प्रेक्षकांनो, पूर्ण बघत राहा. रादर आज रविवारचा एक स्पेशल भाग तुम्ही बघत आहात असं म्हणायला हरकत नाहीये. अश्विन आतापर्यंत जे जे काय प्रियाच्या बाजूने बोलतो ना, ते सगळं आठवतं कल्पनाताईंना. मग आता सायली विचारते, काय झालं. आधी तर कल्पनाताई काही सांगत नाहीत आणि म्हणतात, नाही ग कुठे काय, काही नाही. त्या रडत असतात बिचाऱ्या अश्विनच्या काळजीमुळे. मग सायली ओळखते त्यांच्या मनातला आणि विचारतेच त्यांना, काय झालं आई, का रडताय, तुमचे डोळेच सांगताय मला काहीतरी झालंय. तुम्ही रडत होतात ना, अश्विन भाऊजीचा विचार करताय ना आई. मग कल्पनाताई तिच्याजवळ व्यक्त होतातच बरं का. कल्पनाताई सायलीला म्हणतात, इतका हुशार समंजस मुलगा सगळ्यांवर भरभरून प्रेम करतो ग, पण दुर्दैवाने चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडला ग सायली. अगं तो तन्वीचा नवरा आहे, मान्य आहे ग, पण ही तन्वी अगं त्याची बायको एवढ्या चुका करते, याला दिसत नाही का. सायली म्हणते, दिसेल, लवकरच दिसेल सगळं अश्विन भाऊजींना आणि त्यांना पटेल पण की आपण त्यांना काय सांगायचा प्रयत्न करतोय आई. मग कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, मग तोपर्यंत मी माझ्या डोळ्यातले अश्रू कसे ग थांबवू सायली, माझं मन मला खातंय ग. अगं तन्वी या घरामध्ये आली ना, तेव्हापासून जे जे घडलं ना सायली, त्याला मी जबाबदार आहे ग. कल्पनाताईंना आता झालेल्या गोष्टींचा पश्चाताप होतोय. साहजिक आहे प्रेक्षकांनो, शेवटी त्या आई आहेत. मग सायली म्हणते, असं का म्हणताय आई, तुम्ही का जबाबदार आहात. मग कल्पनाताई म्हणतात, अगं मीच तर परवानगी दिली ना तन्वी आणि अश्विनच्या लग्नाला. तू आणि अर्जुन मला सावध करत होतात नेहमी आणि मी तुमच्यापासूनही हे लग्न लपवून ठेवलं होतं. तुम्हाला अंधारात ठेवलं आणि या घरात तन्वीला सून म्हणून आणलं. बघ देव केवढी शिक्षा देतोय मला आता त्या गोष्टीची. मग सायली म्हणते, आई तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही जे काही केलं त्यामागचा तुमचा हेतू चांगला होता ना. कुठल्या आईला वाटेल सांगा बरं आपल्या घराचं वाईट व्हावं म्हणून. अश्विन भाऊजींचा संसार तुम्हाला सुखाचा बघायचा होता. पूर्णाजीने प्रतिमात्याला दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं. तन्वीला सुभेदारांची सून म्हणून आणायचं होतं ना या घरामध्ये, तेच तुम्ही केलं ना आई. कल्पनाताई म्हणतात, अगं चुकलंच ना माझं सायली, ते या मुलीची निवड मीच केली ना अश्विनसाठी, इथेच चुकले ग मी सायली. आता बघा प्रेक्षकांनो, यांचा सीन झाल्यानंतर या प्रियाचा आणि प्रतिमा आत्याचा सीन दाखवलाय. रादर आज त्यांनी बरेच सीन दाखवले, थोडे, पण सगळ्यात जास्ती प्रियाचा सीन गाजवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. अरे बाप रे बाप, तुम्ही तो सीन बघाल ना प्रेक्षकांनो, अक्षरशः अंगावर काटे येतील तुमच्या आज. आता प्रिया या प्रतिमा त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत असते. इकडे कल्पनाताईंचा पश्चाताप होणं स्वाभाविक आहे. प्रिया एवढी शातीर आहे ना प्रेक्षकांनो, की ती खरंच स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला काहीही त्रास देऊ शकते. तिला माहिती झालंय आता सुभेदारांच्या घरात काही आपल्याला घेत नाही आणि काहीही करून इमोशनल करून या किल्लेदारांच्या घरात घुसता येतं हे तिला अगदी माहिती आहे. तेच केलंय तिने एक्झॅक्टली प्रेक्षकांनो. बघा हा, आणि यावर तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की सुचवा. आता ही प्रिया म्हणत असते, अगं आई अगं असं काय करतेस ग, पण मला अपराधी समजतेस का ग आई. अगं मला ज्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली होती तो मी नाही केलाय ग, सिद्ध झालं ना ते कोर्टामध्ये. प्रतिमा त्या ओरडतात तिच्यावर आणि म्हणतात, या घराचे निर्णय कोर्ट घेत नाही, तुझे बाबा घेतात तन्वी. तू यांना एवढं दुखावलंयस ना की ते आयुष्यात तुला कधीच माफ करणार नाहीयेत. नागराज म्हणतो, वहिनी मी काय म्हणतो ऐक ना माझं, दादाला येऊ तर दे ना. अगं आपण बोलूयात ना, त्याच्याशी आपण निर्णय घेऊ ना मग वहिनी. आता प्रतिमा त्या म्हणतात, अजिबात नाही, आपण कुठलाही निर्णय घ्यायचा प्रश्नच येत नाही भाऊजी. यांनी जर तन्वीला इथे या घरात बघितलं ना त्यांच्या डोळ्यासमोर तर ते खूप चिडणार आहेत, मला चांगलंच माहिती आहे हे. लगेच सुमन काकू म्हणते, अहो आपण ना याच्यात पडू नये, मला असं वाटतंय. ती नागराजला म्हणते की हे बघा वहिनी आणि भाऊजी काय आहे आणि काय नाही तन्वीचं ते बघतील. आता ह्या तन्वीला आणखीन पाठीशी घालू नये मला असं वाटतंय. काय आहे ना, हिच्या बाबतीत जो निर्णय आहे तो वहिनींना आणि भाऊजीलाच घेऊ द्या.
म्हणजे एरवी सुमनीचा कळवळा करत असते बरं का प्रियाचा, पण आज तिने पण साथ सोडून दिली आहे प्रियाची. आता प्रियाला कळलंय आपले सगळे दरवाजे बंद झालेत. प्रिया म्हणते, आता सगळे सगळे माझ्याशी असेच वागणार आहेत का? सासरी गेले तिथेही तेच, माहेरी आले इथेही तेच. काय मी काय करू? मी कोणाला नकोय का? आता मोठ्या मोठ्याने रडते पडते. अरे ही कशी वागते सगळ्यांची, म्हणजे हिला वाटतं की आपण वागतो ते फार चांगलं वागतो नाही का. आता बघा पुढे अश्विन येतो तिच्या जवळ आणि म्हणतो, हे बघ तन्वी, तू ना आता त्रास नको करून घेऊ, चल आपण इथून निघूयात. हे बघ बघू आपण काय करायचं ते. आता प्रिया अश्विनवर ओरडते बरं का, सगळ्यात जास्ती हाल आज अश्विनचे झालेले आहेत. अश्विन म्हणत असतो, चल तन्वी आपण बघूयात नंतर काय करायचं ते. प्रिया त्याच्याच अंगावर ओरडून म्हणते, काय करायचं राहिलंय अश्विन आता? अरे इथे इथे बघ ना, किती तिरस्कार करताय माझे घरचे माझा, ते बघू का आता? आता सगळे मला कसे लाथाडतायत ते बघू का मी आता अश्विन? आता त्याच्यावरच हागदावणेपणा करते बरं का, सगळ्यांवरच करते रॅदर, आणि म्हणते कशी, बस आता खूप झालं, आता बस झालं आता. प्रतिमा त्या नुसतं बघत असतात तिच्याकडे बरं का. आता प्रिया बस झालं करून चप्पल घालते आणि बाहेर जाते बरं का अंगणात. हिला लक्षात बरं आहे प्रेक्षकांनो, केरोसिनचा डब्बा कुठे ठेवलाय, आणि हिला भेटलं बरं ते केरोसिन पेट्रोल काय होतं ते तिने अंगावर ओतून घेतलं ना. बघा आता पुढे तमाशा बघा. प्रोमो मध्ये तर आपण पाहिलंच होतं, पण तिने काय काय केलंय ना ते बघा. खरं तर बघून भयंकर वाटलंय आणि हसू सुद्धा आलंय मला. बघा काय झालंय, इकडे कल्पनाताईंना टेन्शन आलंय आता अश्विनचं, आणि बहुतेक प्रतिमा आत्यालाही आलं असावं. अश्विन तर केविलवाणा आता प्रतिमा आत्याकडे बघतोय. इतके सगळेजण नाकारतायत त्या तन्वीला, तरी पण याचे डोळे उघडत नाहीत. असो, बिचारा नवऱ्याचं कर्तव्य प्रामाणिकपणे करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. कल्पनाताई सायलीला म्हणत असतात. आता हा सीन पुढे सायली आणि त्यांचा दाखवलाय. कल्पनाताई म्हणतात, सायली मला टेन्शन आलंय ग. अगं माझ्या या कृत्याची शिक्षा अश्विनला नको ग मिळायला. अगं अर्जुन सारखा स्ट्रॉंग नाहीये ग माझा अश्विन, तो खूप हळवा आहे ग सायली. अगं तुला आठवतं ना, तो जेव्हा एकदा एका मुलीच्या प्रेमात पडला होता तेव्हा काय केलं होतं त्याने त्या मुलीसाठी? अगं अस्मिता सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे ग, ती कुठल्याही परिस्थितीत झगडेल, हातपाय मारेल. पण माझा अश्विन, त्याला जर कुठला आधार नाही मिळाला ना सायली, तर तो खचून जाईल ग, तो खचून जाईल. ज्या दिवशी त्याला कळेल ना की त्याची बायको कशी आहे, तो कोलमडून जाईल ग त्या दिवशी सायली. सायली ह्या गोष्टीला सुद्धा मीच कारणीभूत आहे ना ग. सायली म्हणते, नाही नाही आई, असं नका विचार करू. ज्या दिवशी अश्विन भाऊजींना सत्य कळेल ना प्रियाचं, त्या दिवशी भाऊजी एकटे नसतील. अख्खं कुटुंब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असेल. आपल्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडेच आहेत. आई, इतका विचार नाही करायचा. अश्विन भाऊजी जर कोलमडले ना, तर ते एकटे नसणार, ते कोलमडणार नाही, आणि ते का खचून जातील? नाही, असा नाही हा विचार करायचा. आता कल्पनाताईंना जरा आधार वाटतो सायलीच्या बोलण्याचा. आता त्या म्हणतात की सायली बेटा, तू जेव्हा बोलतेस ना तेव्हा असं वाटतं की सगळं काही ठीक होणार आहे. सायली म्हणते, आई होणारच आहे, सगळं ठीक होणार आहे. मी तुम्हाला वचन देते. प्रिया अश्विनच्या भावजीत नसताना असतानाही आपल्याला जर असं वाटलं की अश्विन भाऊजींना मदतीची गरज आहे, तर त्यांना मदत करणारा पहिला आधाराचा हात माझाच असेल. आता कल्पनाताईंचे ती डोळे पुसते सायली, आणि कल्पनाताई पण आता स्माईल करून तिच्या गालावरनं हात फिरवतात आणि तिची अशी पापी घेतात लांबून. असो, आता हा सीन काय तो एवढाच दाखवलाय त्यांनी, आणि यापुढे मैपतचा सीन दाखवलाय. बरं, मला आता आठवतंय जरा जरा. आता ते बरोबर आठवतंय का ते तुम्ही सांगा. या मैपत शिकरेने एक म्हातारा वकील केला होता ना प्रेक्षकांनो. आता मध्येच हा वकील कुठून बदलला? आता या वकिलाचं नाव आहे बावस. मैपत शिकरे यांचा एक विशेष गुण आहे प्रेक्षकांनो, प्रत्येक माणसाला ते आडनावावरनं विशेष करून हाक मारतात नाही. शिखरेच्या समोर त्याचा वकील उभा आहे. शिखरे त्याला धमकवतोय आणि म्हणतोय, अय पावसकर, अय पावसकर, मी काय म्हणतो, अरे कालची ती पोरगी माझ्या कानामागून आली आणि तिकट झाली, सुटली रे ती जेलातून, माझी पोर जेलातच आहे. मग तो वकील म्हणतो, माफ करा हो शिखरे साहेब, पण तुम्ही त्या तन्वीवर हल्ला करायला नको होता, ते प्रकरण महागातच पडलं ना. मैपत चिडून म्हणतो, अय विचारलं का तुला मी, आणि त्याच्या समोर येऊन त्याला धमकवतो. तो घाबरतो वकील आणि बसतो पटकन त्या सोफ्यावर. मैपत त्याच्या समोर येऊन म्हणतो, अय पावसकर, फुकटचे सल्ले मला द्यायचे नाही. मैपत त्याच्या समोर बसतो आणि म्हणतो, अय तू माझ्या समोर बसलाय ना, फक्त कामाचं बोल. वकील म्हणतो, अहो साहेब, मी साक्षी मॅडमला सोडवायचा प्रयत्न करतोय हो, अजून मी काय करू शकतो? मग मैपत म्हणतो, आणखीन काय करू? वकील कोण आहे, तू आहे का मी आहे? वकील म्हणतो, मी आहे.
मैपत म्हणतो, वकिलीची डिग्री कोणी घेतली? तू घेतली का मी घेतली? वकील म्हणतो, मीच घेतली हो. याचा पश्चाताप होत असेल बिचाऱ्याला. मग मैपत त्याला म्हणतो, मग तुझ्या मेंदूचा आणि डिग्रीचा वापर करायचा आणि माझ्या पोरीला सोडवायचा आहे ना? हाय ना तुझ्याकडे मेंदू आणि डिग्री? हा, मग त्याचा वापर करायचा आणि माझ्या पोरीला सोडवायचं. ती चिचुंद्री स्वतःचं डोकं वापरून सुटली का नाही जेलात? मग तुझं डोकं वापरून तुला माझ्या लेकीला बाहेर काढायला काय होतं रे? मग तो वकील म्हणतो, हो मी करतो काहीतरी शिकरे साहेब. मैपत म्हणतो, अय पावसकर, काहीतरी नको करू, काम कर. काम कर रे बाबा. कधी करणार आहे तू काम? माझी लेक म्हातारी झाल्यावर तिला जेलातून सोडवणार आहे का? लवकरात लवकर मार्ग शोध, नाही तर मला माझं काम करावं लागल. तुला माहितीये का रे मी काय काम करतो? वकील म्हणतो, हो माहितीये साहेब. मैपत म्हणतो, मग ते काम मला करायला लावू नको. अर बाबा, ते काम नको करायला लावू बरं. लवकरात लवकर सोडव. माझी लेक जेलातून सुटली पाहिजे बस. आता तो वकील नुसता होला हो करतो, बरं बरं करतो काम करतो. आता पुन्हा पुढचा सीन अर्जुनचा दाखवलाय. म्हटलं ना प्रेक्षकांनो, आजचा अख्खाच्या अख्खा एपिसोड भारी दाखवलाय त्यांनी. आता इथून पुढे ना जरा म्युझिकल थरार आहे बरं का. आता अर्जुन विचार करायला लागलाय त्या गाठोड्याबद्दल आणि त्याला आज ते गाठोडं सुद्धा सापडलंय. पण त्यातनं एक ट्विस्ट आलाय नेहमीप्रमाणे. बघा, अर्जुन आता त्याच्या स्टडीमध्ये विचार करत असतो, त्याच्या मनाशीच बोलत असतो तो, अरे सायलीचं ते स्केच पण काढता आलं नाही, काय करू मी? नाही, कसं शोधू मी सायलीच्या आई बाबांना? आता कुठला तरी क्लू मिळालाच पाहिजे ना. ते गाठोडं पण सापडत नाहीये यार, कुठे असेल ते गाठोडं? आता सहज विचार करता करता त्याला क्लिक होतं बरं का, आणि तो स्वतःच्या मनाशी पुन्हा बोलतो, अरे हा, तन्वीचं पण गाठोडं सापडत नाहीये. म्हणजे असं असू शकेल का? तन्वीने ते गाठोडं मधुभाऊंकडनं गायब केलं असेल. अरे त्या तन्वीला ना स्वतःच्याच घरात चोऱ्या करायची सवय. तसंच तिने आधी ते गाठोडं गायब करून कुठे लपवलं असेल तर. पण कुठे लपवलं असेल बरं तिने? आता तो खूप वेळ विचार करतो आणि त्याच्या लक्षात येतं, अरे हा, इथेच तर लपवलं असेल तिने. तिच्या रूम मध्ये असावं कदाचित ते गाठोडं. आता अर्जुन हा विचार करतो आणि प्रियाच्या खोलीची झडती घेतो आणि त्याला ते गाठोडं सापडतं सुद्धा प्रेक्षकांनो. आणि त्यामध्ये पण त्यांनी एक ट्विस्ट दाखवलाय नेहमीप्रमाणे. तर बघा, आता इकडे प्रिया बाहेर आली ना, तर अश्विनला वाटतं की ही चला आता पुढे धकायला चाललीये पुढे. पण आता काय होतं बघा, अश्विन बाहेर येतो आणि बघतो तर काय, प्रियाच्या हातामध्ये रॉकेलचा डब्बा आहे. प्रिया एकदम ते कॉन्ज्युरिंग मंजुलिकाच दिसू लागली बाबा. अश्विन येतो पळत पळत, ही मोठ्याने ओरडते, मी आता स्वतःला पेटवून घेणार आहे. अश्विन म्हणतो, तन्वी अगो काय वेडेपणा लावलाय, सोड सोड तो डब्बा सोड. आता प्रिया म्हणते, अश्विन मी सगळ्यांच्या नजरेत गुन्हेगार आहे ना, माझ्या आई वडिलांना पण नकोय मी मरणार आहे आता, मी जाळून घेणार आहे स्वतःला, चल जा तू तिकडे. अरे ती एका हाताने लोटतीये त्या अश्विनला. म्हणून म्हटलं प्रेक्षकांनो, हसावं की घाबरावं या सीन मध्ये ते कळे ना मला. तो अश्विन असा मागे लोटला जातोय ना, ते तेवढंसं पोरगच दिसू लागलं तिच्या समोर. तरी पण बिचारा आटोकाट प्रयत्न करतोय, नाही प्रिया नाही, सॉरी नाही तन्वी नाही, हे बघ तू ही कॅन सोड सोड म्हणलं ना तुला तन्वी. आता सगळेजण पाहतच राहतात बरं का या प्रियाकडे. त्या प्रतिमा त्याला तर काही सुधरतच नाही, बिचारा एकदम ब्लँक होऊन गेलेले आहे. नागराज तर तिच्या हिमतीला दाद देतोय बरं का मनातून. आता विलनला दाद देणारचं दुसरं कोण नाही देणार प्रेक्षकांनो. सो आता अश्विन म्हणत असतो, अगं सोड तन्वी ते कॅन सोड. पण नाही, ही म्हणत असते, मरू मला अश्विन, मरू मला जगायचं नाहीये, मी मेलेलीच बरी, सोड अश्विन सोड. सोड करून ही त्या अश्विनला जोरात लोटत असते बाई मागे. दोघांची हुज्जत चालू आहे प्रेक्षकांना त्या कॅनीवरनं. अरे बाप रे बाप, अश्विनची ताकद कमी पडते. आता अश्विन पुन्हा तिच्या जवळ जात असतो, सोड तन्वी ते सोड, ऐक माझं, वेडेपणा करू नको. आता ती प्रिया म्हणत असते, नाही म्हणलं ना तुला अश्विन, सोड म्हणलं ना. प्रिया म्हणत असते, तुझ्या आई वडिलांनी पण मला हकललंय, माझ्या पण आई वडिलांना नकोय मी कोणासाठी जगू मी, माझ्यामुळे तुझे हाल होत आहे अश्विन. हे पाय मी सगळं संपवून टाकणार आहे आता, मी मेले ना की तू सुखी राहा अश्विन. अरे काय इमोशनल ब्लॅकमेल आहे बघा ना, अत्याचार आहे अत्याचार. ही सुमन म्हणत असते, काय बडबडते तन्वी. मग लगेच प्रिया म्हणते, मी मेल्यावर ना अश्विनला चांगली मुलगी शोधून द्या, त्याचं लग्न लावून द्या,
मी स्वर्गात नरकात जिथे कुठे असेल ना तिथे. अश्विन आता ओरडतो आणि म्हणतो, थांब तन्वी. ही कशाची थांबते? हिने तो डब्बा हातात घेतला आणि म्हणते, जा म्हणलं ना तुला अश्विन, जा म्हणलं ना इथून, जा. आणि पुन्हा एकाच हाताने लोटते बाबा त्याला. अरे ते पुन्हा पडला ना, तो कमीत कमी 4-5 वेळेला पडला असेल तो त्या पायरीवरती. प्रेक्षकांनो काय सीन शूट केलाय, अमेझिंग. प्रेक्षकांनो काय ऍक्टिंग दाखवली, कमाल. 100 पैकी 100 मार्क. प्रेक्षकांनो खरंच अमेझिंग दाखवलं. आता काय करणार प्रेक्षकांनो, ती प्रतिमा त्या अशा आगदावने पोरं असल्यावर काय करणार आहे मायबाप, सांग. सगळा कर्माचा आणि नशिबाचा खेळ आहे. बिचारे प्रतिमा आत्या आणि रविराज दोघेही त्यांच्या कुठल्या तरी कर्माची शिक्षा भोगतायत या प्रियाच्या स्वरूपात, असं मला तरी वाटतं. तर बघा आता अर्जुन आलाय त्या प्रियाच्या खोलीमध्ये आणि शोधाशोध करतोय त्या लाल गाठोड्याची. खूप ठिकाणी बघतो तो, पण त्याला काही ते गाठोडं सापडत नाही. तो विचार करतो कुठे ठेवलं असेल तन्वीने ते लाल गाठोडं. तिच्या कपाटात वगैरे चेक करतो. असं खूप वेळ त्यांनी तो थरार रंगवलाय. आता त्याला एक ड्रॉवर तिथलं लॉक दिसतं बरं का, आणि त्याच्या लक्षात येतं की हे ड्रॉवर का लॉक आहे, बाकीचे तर सगळे कप्पे उघडे आहेत, कपाट उघडे आहे, सगळं उघडं आहे, आणि हा एकच कप्पा लॉक का असेल बरं. म्हणजे त्यांनी शोधाशोधच खूप वेळ केली आहे प्रेक्षकांनो, पण त्याला सापडलेलं नाहीये काही तिथे. आणि आता पुढे त्याला ते लॉक सापडणार आहे बरं का. आता पुन्हा त्यांनी प्रियाचा सीन दाखवलाय आणि मस्त रंगवलाय हा सीन प्रेक्षकांनो. या सीन साठी तर आज नक्की एक लाईक करायला विसरू नका. आता ह्या प्रतिमा त्या म्हणत असतात, तन्वी थांब, अगं काय करतेस तन्वी. आता मुद्दाम प्रियाने तो कॅन असा समोर धरलाय बरं का. आई मी चालले असं करून इमोशनल ब्लॅकमेल करत असते. सुमन आत्या म्हणत असतात त्या, अगं सोड तन्वी, काय वेडेपणा करते. अश्विन म्हणत असतो, ऐक माझं तन्वी, अगं ऐक. आता सुमन काय म्हणत असतात, नको सोड बाई सोड, नको वेडेपणा करू. आता नागराज पण ओरडतो आणि म्हणतो, ए अगं ए तन्वी, अश्विनचा विचार कर ना, अगं काय करते तू. अश्विन घाबरत असतो बरं का आता प्रेक्षकांनो प्रियाला, आणि म्हणत असतो, हे बघ ए तन्वी, असं नाही करायचं. अगं मी तुझी साथ सोडली का नाही ना, मग तू पण मला असं सोडून नाही जायचं. चल आपण दोघं जण विचार करू या गोष्टीवर, सोड बरं. आता अश्विन पुन्हा ते कॅन धरायला जातो बाबा तिच्या हातातला. ही पुन्हा त्याची हुज्जत घालते आणि म्हणते, नाही अश्विन नाही, माझ्या आईने माझी साथ सोडली अश्विन. जिनं मला जन्म घातला तिला फरक पडत नाहीये मी मेले तर. बघ कशी मजा घेते ती, मला ती आता जळताना बघणार. आता मला जायचंय, मी जाळूनच घेणार आहे. तिला बघू दे, सुखाने बघू दे तिला मला जळताना. सोड अश्विन. पुन्हा लोटते बाई ती त्या अश्विनला. ते लोटतानाच पण भारी वाटलं प्रेक्षकांना. अश्विनची ताकद कमी पडते प्रिया समोर. अरे बाप रे. आता अर्जुनला ते किल्ली सापडते बरं का लॉकची. त्या किल्लीची शोधाशोध तो करतोय आता, कारण ते ड्रॉवर मगाशी त्याला लॉक दिसलं ना, आणि त्याला गादी खाली किल्ली सापडते सुद्धा. अंदाज पंचे तो शोधाशोध घेतोय, पण त्याचा तुक्का बरोबर लागतोय. आता ते ड्रॉवर त्याने उघडलंय आणि उघडल्यावर त्याला लाल गाठोडं पण सापडलंय, आणि लाल गाठोड्यामध्ये त्याला तन्वीचे फोटोज पण सापडलेत. आता तुम्हाला असं वाटेल की अर्जुनला आता लगेच कळायला पाहिजे होतं की सायली खरी तन्वी आहे, पण असं कसं होईल ना. ऍक्च्युली तन्वी ही प्रिया आहे हे सगळ्या जणांना माहिती आहे. त्यामुळे अर्जुनचा असा समज झाला की प्रियाने तिचंच गाठोडं उचलून आणलंय. आता ते तन्वीचे लहानपणीचे फोटो, सगळं ते लहानपणीचं साहित्य अर्जुनला त्या लाल गाठोड्यात सापडतं बरं का. सगळं काही सापडतं, पण तो विचार करतो की मुद्दाम प्रियाने फक्त तिचंच गाठोडं उचलून आणलं असेल ना. वाटलंच होतं मला की ही तन्वी स्वतःचं गाठोडं मधुभाऊंकडनं काढून घेईल. चला 2 गाठोड्यापैकी एक गाठोडं सापडलंय, पण या तन्वीचं गाठोडं सापडून काय उपयोग आहे. मला सायलीचं गाठोडं सापडायला पाहिजे. ते कुठे असेल. इकडे सायली अर्जुनची शोधाशोध करत असते. पुन्हा प्रियाचा सीन त्यांनी दाखवलाय. आता प्रतिमात्या खूप घाबरतात बरं. अश्विन शेवटी प्रिया ऐकत नाही म्हणून प्रतिमात्याच्या पाया पडतो आणि म्हणतो, प्रतिमात्या अगं थांबव ग तू हे सगळं. अगं तिच्या कृत्याची एवढी शिक्षा देऊ नकोस तिला. अगं आत्या अगं थांबव न ग. काय रंगवलाय हा सीन प्रेक्षकांनो. एकीकडे प्रिया स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेते, दुसरीकडे प्रतिमात्या खूप घाबरताय. त्यांना आधीच बिचाऱ्यांना आगीची भीती वाटते. नागराज तर प्रियाच्या या सगळ्या म्हणजे बघतच राहतो तिला. काय या बाईची हिंमत आहे, बाप रे बाप. आता प्रतिमात्या तर रडायला लागतात. त्यांना काही सुचत नाही करावं तर काय करावं. एकीकडे जर या प्रियाला घरात घेतलं तर नवरा ओरडेल, आणि दुसरीकडे या बाईचा आगदावणेपणा. ही प्रिया अशी काय करते. आता प्रियाने लगली काड्याची पेटी हातात घेतली बरं का, आणि ती काड्याची पेटी ती पेटवते. आता अश्विनच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अश्विनला काय माहिती बया कशी आहे प्रेक्षकांनो. आता तिने काड्याची पेटी पेटवल्यावर नागराज विचार करतो, बाप रे, अरे काय हिंमत यायची, हिने तर पेटवली काड्याची पेटी. आणि आता तिने आग लावलेली आहे प्रेक्षकांनो पायाखाली. खरं तर आग सरकन तिच्या अंगापर्यंत पोहोचू शकते. बराच वेळ लावला त्यांनी हे दाखवायला,
प्रिया आता त्या आगीकडे बघते, प्रतिमा आत्याकडे बघते आणि मनातून घाबरते पण बरं का. अरे बापरे, मी खरंच पेटले तर काय करू आता. ही प्रतिमा तर काहीच बोलत नाहीये. आणि आता प्रतिमा त्या नुसत्या ओरडत असतात त्या आगीला बघून, तन्वी तन्वी लांब हो. आणि पुढे सायली अर्जुनचा सीन दाखवलाय. आता हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. सायली आता अर्जुनला फोन करते. अर्जुन खोलीत नसतो म्हणून तिला वाटतं की अर्जुन ऑफिसला गेला असेल. इकडे अर्जुन गाठोड्याची शोधाशोध करतोय आणि विचार करतोय, अरे तन्वीने स्वतःचं गाठोडं काढून घेतलं, म्हणजे तिने नक्की सायलीचं पण गाठोडं काढून घेतलं असेल. पोलीस तपासाच्या आधी म्हणूनच 2 गाठोडे गायब होते. म्हणजे तन्वीचं गाठोडं इथे आहे, म्हणजे सायलीचं पण गाठोडं इथेच असावं. कुठे शोधू यार, असं म्हणून अर्जुन आता पुन्हा शोधाशोध करायला लागतो सायलीच्या गाठोड्याची. म्हणजे त्याला असं वाटतंय की सायलीचं गाठोडं पण जवळपासच असेल. इकडे ही सायली आता फोनचा आवाज ऐकून अर्जुन जिकडे आहे त्या दिशेने चालली आहे, म्हणजे प्रियाच्या खोलीत. आता अर्जुनला दिसतंय की त्याचा फोन वाजतोय आणि तो विचार करतोय, अरे बापरे, बायकोचा फोन. सायलीला फोनचा आवाज त्या खोलीतून येतो म्हणून सायली आता अर्जुनला बघायला त्या खोलीत चाललेली असते. अरे यार, 1 मिनिटं पण सोडत नाही त्याला. अर्जुन सायलीचा फोन आलेला बघतो आणि विचार करतो, ही कशाला फोन करते आता. आणि जे सामान त्याने पांगवलेलं असतं ते पटपट आवरायला घेतो. त्याला वाटतं सायली आली तर अवघड होईल. आणि सायली बरोबर त्या खोलीच्या दिशेने येतच असते आणि सायलीचा आवाज ऐकवलाय त्यांनी, अहो तुम्ही इथे काय करताय. आणि अर्जुनचा फोन आहे ना प्रेक्षकांना, तो तिथेच पडलाय बरं का आता. आणि त्याने सायलेंटवर केलाय सायलीचा जेव्हा फोन येतो तेव्हा. आणि हा भाग त्यांनी संपवला इथेच. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय अर्जुन आता मनाशी विचार करू लागतो की तन्वीने स्वतःचं गाठोडं इथे लपवलं मधुभाऊंकडे घेऊन, असं सासरी लपवलं, म्हणजे सायलीचं गाठोडं तिने माहेरी लपवलं असेल का. आणि इकडे प्रतिमा आत्या शेवटी परवानगी देतात प्रियाला, ये बाई राहाय घरात, असं ओरडून म्हणतात. कारण प्रिया मोठ्याने ओरडत असते, आई मी मरणार आहे आता, आई मी मरणार आहे. आणि इकडे विचारा तो अश्विन आणि ती सुमन दोघे मिळून ते आग विझवत असतात. बरं प्रेक्षकांनो, आता बघा हा, शेवटी प्रतिमा आत्या नाईलाजाने म्हणतात, राहा बाई इकडे. सायली बाहेर येऊन बघते तर प्रिया अश्विन गायब. तिला लक्षात येतं की हे नक्कीच सुभेदारांच्या घरून किल्लेदारांकडे गेले असतील. आणि ती अर्जुनला सांगते, अहो अश्विन भाऊजी आणि प्रिया बाहेर नाहीयेत, म्हणजे नक्कीच ते प्रतिमा आत्याकडे गेले असतील, चला बरं आपण तिकडे जाऊ. आता अश्विनला पण लाल गाठोडं शोधायचंच आहे प्रतिमा आत्याच्या घरी जाऊन, त्यामुळे तो होकार देतो. आणि बहुतेक आता सायली अर्जुन प्रतिमा आत्याकडे जाताना आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये दिसेल. सॉलिड होता ना प्रेक्षकांनो आजचा एपिसोड, मला तर आवडला बाबा. चला, तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आजचा रविवारचा हा एपिसोड अगदी खास दाखवलाय प्रेक्षकांनो, टीव्हीवर बघायला मिस करू नका. बघत राहा. ठरलं तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या वेळेवर. तोपर्यंत टेक केअर आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. धन्यवाद.